सरकार धनंजय मुंडेला वाचवते अशी ही लोकांत चर्चा आहे की जो फरार आरोपी आहे, त्याने धनंजय मुंडेला फोन सुद्धा लावले होते। एकटे फरार असलेले त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारे ते 7-8 आरोपी त्यांनी सुद्धा की असं आमच्याकडून खून झाला आहे हेही त्याला माहीत होतं। तरी त्या धनंजय मुंडेनं असं सांगितलं म्हणून की मी आहे ना, तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा, अशी सुद्धा लोकांत चर्चा आहे। धस म्हणत होते की त्यांचा जो पहिली मीटिंग जी झाली ती सातपुडा च्या बंगल्याच्या आवारात झाली आहे आणि ही मीटिंग जून महिन्यात झाली होती। म्हणूनच की काय मला असं वाटतं की मुंडेंना वाचवण्यासाठी आता ही मे पासून शिफ्ट करून ते थेट अगदी 8 ऑक्टोबर पर्यंत आणलंय। मला असं कुठेतरी याच्यात सुद्धा काही गडबड करण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका वाटते। आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालंय त्याच्यानंतर जी कबुली जबाब आज समोर आलेला आहे, त्या कबुली जबाबामध्ये तिघांनी सांगितले की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलंय। तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे। त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत। तर ठीक आहे, जी देर है लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे, कबुली जबाब आहे।